अनिकेतजी पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत। 4 वर्ष मॅच असेल, या 4 वर्षा मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 2 मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र SSK विपक्ष दोस्ती 11। दोन्ही संघांचे कॅप्टन परेशजी व्यापारी सर, आपल्याला विनंती आहे आपण देखील उपस्थित राहायचं आणि विनंती असेल ती म्हणजे SSK एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन अर्थातच योगेशजी मसोंडे किंबहुना अनिकेत बेलवले, आपण देखील उपस्थित राहायचं आहे। पहिली सेमीफायनल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते SSK आणि त्यांचे विपक्ष आपल्याला पाहायला मिळतात ते मात्र दोस्ती 11 दुसऱ्या माथे। मात्र या पहिल्या मध्ये आपल्याला वाघोबा आणि श्री दत्त कृपा असे दोन मातबर संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील। जय वाघोबा संघ विजयी झाला तर दीपक रामदास सुरोशे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। कॅश प्राइज जमा देखील झालेला आहे। सामन्याला होती सुरुवात, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। अनिकेत तेंडुलकर रफ्तार का सौदागर मैदानावरती तयार। पहिला बॉल फटका चांगला बागेशच्या माध्यमातून मिडॉन मध्ये झालेली मिस्टेक, चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतोय। योगेश चांदवानी साहेब तसेच धीरज साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं करूया कांबा प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। मैदानाच्या दिशेला आपण वळूया जिथे 2:30 वाजलेले आहेत। बघा 20 मिनिटांचा अवधी असेल याची नोंद करून घ्यायची, 20 मिनिटांचा अवधी असेल याची नोंद करून घ्या। आणि लेजेंड संघ चला आपण देखील रिपोर्टिंग करायचे। लेजेंड संघ गावदेवी कांबा आणि चलो शिर्डी कांबा दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचं आहे, ही विनंती असेल। मैदानावरती आपण पाहू शकतो हा चेंडू आणि या चेंडूवरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो। पहिला चेंडू ज्यावरती डबलची मोहर, बेडॉनच्या फिल्डर बीट झाले, चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या आणि त्यानंतर हे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो। टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा। यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल एकीकडे SSK एंटरप्राइजेस, दुसरीकडे दोस्ती 11 परेश व्यापारी आणि तसेच विनंती असेल अनिकेत बेलवले दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं। मॅचला होती सुरुवात, आपण पाहू शकतो 2 चेंडू 2 धावा। मैदानावरती आपटी बार ते सर्राट बॉल पाहायला मिळतोय, वेगाने इथे बीट केलंय, गतीने गिरफ्तार केलाय, मैदानावरती आलाय सिंगल आणि सिंगल धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 3 पाहायला मिळतील। निलेशजी सुरोशे थोडेसे टेन्शन मध्ये आहेत, काय घडेल काय बिघडेल हे नक्कीच त्यांना पाहायला आवडेल। मात्र मागच्या वर्षी झालं काय होतं बघा, म्हटलं जातं की दूध की जला चाक क्या कोल्ड ड्रिंक भी फुक फुक के पिता है, आणि मागच्या स्पर्धेमध्ये झालं काय तर लीग स्टेज मधले 4 मॅच जिंकले आणि त्यानंतर सेमीफायनल मध्ये परास्त व्हावं लागलं। मैदानावरती फटका सुंदर आहे, मिडॉन मध्ये फिल्डरच्या माध्यमातून झालेली मिस्टेक, सिंगल कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल। मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल कंप्लीट होतील धावा 1 आणि 1 धावेच्या साथीने धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 4 या आकड्यावरती। फोर ऑन द बोर्ड 4 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ, पहिला चेंडू डबल, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2 बॉल 2 सिंगल। टीमची टोटल धावफलकावरती 4 आहे। षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ आणि या पहिल्या षटकामध्ये अनिकेत तेंडुलकरचा क्लास आपल्याला पाहायला मिळतो, वेगाने इथे अनिकेत तेंडुलकर इम्प्रेस करतोय। त्यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती सिंगल जी मात्र कंप्लीट झाली आणि टीमची टोटल धावफलकावर इथे पडलेले 40 रुपये भेटलेले आहेत सागर बनकरी यांना, ज्यांचे कोणाचे असतील आपण घेऊन जायचे सागर दादांकडून। गोलंदाज तयार। मैदानावरती मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल, मिड विकेटचा फिल्डर, चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि मैदानावरती तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या। 2 धावांच्या साथीने धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ते मात्र 7 या आकड्यावरती। 7 ऑन द बोर्ड 7 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील। षटक क्रमांक मैदानावरती पहिल्या समाप्त, टीमची टोटल 7। आता मात्र अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, पाहूया कशा प्रकारे कामगिरी मैदानावरती केली जाईल। चला स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं आहे। राजविषय रिक्वेस्ट असेल मैदानावरती फील्ड चेंजेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतील डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ 1 खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये। फील्डची रचना सजावट अनालिसिस स्ट्रक्चर अशा प्रकारे आहे की धावसंख्या धावफलकावरती जास्तीत जास्त
थांबवायचा प्रयत्न केला जाईल. फुललेनचे चेंडू वापरायचा प्रयत्न केला जाईल. रुपेशजी व्यापारी सर देखील जॉईन झालेले आहेत. विनंती असेल ती म्हणजेच मसोंडे साहेब, योगेशजी मसोंडे कुठे असाल? आपण देखील टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहेत. येस, आपण टॉस देखील करणार आहोत इनिंग्स ब्रेक मध्ये. पहिला बॉल सिंगल 8. टीमची टोटल धावफल कव्हर आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. योगेश दादा मसोंडे, मैदानावरती फटका सुंदर आहे मिडविकेटच्या दिशेला. सिंगल 8. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. बघा 2 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद करून घ्यायची आहे. आणि त्यावेळे मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शुभ सन्मान करण्यात येईल. मात्र तुर्तास आपण मैदानाच्या दिशेला वळूया जिथे सेमीफायनल नंबर 1 मैदानावरती जय वाघोबा 11 विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच श्री दत्त कृपा वॉरियर्स या दोन संघांमध्ये. गोलंदाजीचा तुपका नाही खऱ्या अर्थानं मी म्हणेल जय वाघोबा 11. ज्यावेळी खऱ्या अर्थानं मी म्हणेल संपूर्ण ऑप्शन झालं त्यावेळेस मला देखील विचारलं गेलं की तुझ्या मते कुठला संघ हा चॅम्पियनशिपचा हकदार आहे. त्यावेळेस सर्व संघ स्ट्रॉंग होते. माझ्या तोंडातून एक शब्द निघला की जय वाघोबा 11 वन ऑफ द टॉप क्वालिटी बॉलिंग लाईनअप आहे या संघाकडे. असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि हा आलाय डॉट, त्यामुळे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. मैदानावरती फ्लिक ऑफ द ब्रिज फटका सुंदर आहे. चेंडू पडतोय नोमॅन्स लँड मध्ये. अनिकेत तेंडुलकर डाऊन द बॉल. रनआउटची संधी असेल मैदानावरती. कलेक्शन खराब आहे. आकाशच्या माध्यमातून कलेक्शन खराब आणि तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल डबल डिजिट डबल फिगर मध्ये 11 ऑन द बोर्ड. 11 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 11-11. गोलंदाज तयार राजविषे बॉलिंग मार्कवर. त्यावेळेस रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची होत असताना समाप्ती कटाक्ष टाकला जातोय मैदानावरती भागेशच्या माध्यमातून पंचांच्या दिशेला. मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. म्हटलं जातं की यूही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. हो मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है घोसला, हो बोली तिनका उठाना पड़ता है. आज ज्याप्रमाणे एक चिमणी घरट्यामध्ये रूपांतर करते तिनक्याचं, त्याप्रमाणे तुम्हाला धावेंचं रूपांतर करायचं आहे मोठ्या धाव संख्येमध्ये. मैदानावरती हा चेंडू वाईड आहे. आपण तशी धाव फलकावर 8. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल खूप चांगल्या प्रकारची कामगिरी प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र सेमीफायनल जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये अशी लढाई मैदानावरती पाहायला मिळते. मैदानावरती अजून एक मूळ चांगला फटका मारायचा प्रयत्न होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र लेगबाजशी एकदा बाद. चेंडू बॉडीला स्पर्श झाला आणि त्यानंतर मैदानावरती लेगबाजशी एकदा बाद. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला 13. एका चेंडूचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल दुसरा समाप्त आणि टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 13 धावा धाव फलकावरती. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. तोपर्यंत आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल अरुण शेठ सुरुशे साहेबांना. अरुण शेठ शिरोसे साहेब आपले शुभ असते आपण योगेश चंदवानी साहेबांचा शुभ सन्मान करायचा. अरुण शेठ शिरोसे साहेबांच्या शुभ असते आपण योगेश चंदवानी साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. दीपक दादा कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. साईनाथ ठाकरे आपल्याला पाहायला मिळतील. ठाकरे ब्रँड फार मोठं आहे आणि कामामध्ये देखील ते देखील फार मोठं आहे. तर नक्कीच योगेशजी चांदवानी साहेबांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर धीरजजी चंदवानी साहेबांचा आम्ही मदनजी उबाळे साहेबांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान करणार आहोत. मदनजी उबाळे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही धीरजजी चंदवानी साहेबांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत.
मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र मॅच देखील सुरू आहे. आणि योगेशजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते अनिकेतजी पाटील साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. योगेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते अनिकेतजी पाटील साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. योगेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते अनिकेतजी पाटील साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान जो मात्र या व्यासपीठावरती करतोय. विनंती असेल अनिकेतजी पाटील साहेबांना आपण आपला शुभ सन्मान जो मात्र या व्यासपीठावरती स्वीकारायचा. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो इथे 2 धावा कंप्लीट झाले. टीमची टोटल 15 पाहायला मिळते. अनिकेतजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल योगेशजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते अनिकेतजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान जो मात्र या व्यासपीठावरती करतोय. कांबा एक्सप्रेस आकाश आपल्याला पाहायला मिळेल. बेसबॉल स्टाईल स्ट्राइक केलाय. पिंटूच्या माध्यमातून झालेली मिस्टेक लॉंग ऑन मध्ये आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. आकाश सिरोसे कांबा एक्सप्रेस म्हणून ओळख आहे, चॉकलेट बॉय म्हणून त्याची ओळख आहे. मैदानावरती पाहूया कशा प्रकारे तो कामगिरी करेल. आकाश सिरोसे एक चांगला खेळाडू आहे. काल म्हणत होता की स्टंप तुटेल, आज म्हणतो इतका जोरात बॉल टाकेल की बॅट देखील तुटेल. बॅटी आणून घ्या 4-5. त्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची एज आणि त्यानंतर फायनली घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सिंगल ला टीमची टोटल 17 धावा आपल्याला पाहायला मिळतील. तुषारजी शिरोसे साहेबांचे शुभ हस्ते विष्णुदादा बनकरी साहेबांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. तुषारजी शिरोसे साहेबांचे शुभ हस्ते विष्णूजी बनकरी साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 19 धावा धावफलकावरती. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. कोणा टप्प्याचा बॉल फटका सुंदर आहे. मैदानावरती आपण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. जर विचार केला तर एक हप्त्या पहिले आम्ही जोवेली प्रीमियर लीग कव्हर करत होतो आणि जोवेली प्रीमियर लीग मध्ये विवेक गायकवाड जे तर सर्वांना माहिती असतील ते आणि त्यांच्या जोडीला अजून एक प्लेअर 2 खेळाडू मॅन ऑफ द सिरीज बनले होते. सिरीज मध्ये खऱ्या अर्थाने मी पहिल्यांदा बघितलं होतं की 2 प्लेअर शेअर्ड सिरीज घेत आहेत. मैदानावरती आपण पाहू शकतो फुटबॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. मैदानावरती आपण पाहू शकतो टॉटबॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त. टीमची टोटल 20 आहे. एक विनंती असेल ती म्हणजेच दोन्ही संघांना पुढील मॅच SSK आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र दोस्ती 11 दोन्ही संघांना विनंती असेल की आपण टॉस साठी आपल्या कॅप्टनला पाठवून द्यायचं. थोड्याच वेळामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल आणि वेळ वाचवणं देखील गरजेचं आहे. 3 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 20 ऑन द बोर्ड. निलेश दादांच्या चेहऱ्यावरती आता स्मित असते. आता माहिती आहे ही चांगली टीम आपली खेळतीये. तर नक्कीच आपण योगेशजी मसोंडे यांच्या शुभ हस्ते आमचे दाजी दिनेशजी खरे यांचा शुभ सन्मान करणार आहोत. खऱ्या अर्थानं जे हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत, मोठे ऑफिसर आहेत दिनेशजी खरे आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतो. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे आणि भरपूर वर्षानंतर जवळपास 2 वर्षानंतर आमची पुन्हा एकदा भेट होती. दीदी आणि खऱ्या अर्थानं मुलांची भेट नेहमी होत राहते. मग दिनेश दाजी ते खऱ्या अर्थानं कार्यरत असतात. बिझी शेड्यूल असतो म्हणून जास्त भेट होत नाही. असे आमचे दिनेश दादा त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती. आज सुट्टी असेल कारण आज संडे आहे आणि संडे म्हणजे फन डे. मैदानावरती आपण पाहू शकतो फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं पतन होतोय आणि प्रवीण बनकरी जे मात्र ट्रम्प कार्ड हुकमी आहे ते मात्र मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळतील. डीजे
थँक्यू सो मच. डीजे मास्टर वॉल्यूम द्या. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 22 ऑन द बोर्ड. विकेट नंतर आली ही डबल आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 22 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. वन्स अगेन मैदानावरती फटका सुंदर ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेला डीप मध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. आकाश असतील. आकाशच्या माध्यमातून झालेली मिस्टेक. सातत्याने आकाशच्या माध्यमातून इथे मिस्टेक होती. मात्र पॅकिंग दिली जाते. मैदानावरती आपण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. विकेट नंतर 2 डबल आणि अशा रीतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 24 पाहायला मिळते. राकेशजी वाळिंबे यांची देखील उपस्थिती आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. चेहऱ्यावरती गॉगल आहे आणि एक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. अगदी 4 ते 5 नजरा या चेहऱ्याकडे बघून स्माइल देतील. क्यूटशी असा चेहरा राकेशजी वाळिंबे यांचा. त्यांचं करूया आपण स्वागत. मैदानावरती आपण पाहू शकतो तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाब्यांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. विकेट नंतर 3 डबल आलेत आणि 4 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि गोलंदाज तयार. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. चेतन बेलवले ऑन फायर आणि त्याच्या माध्यमातून या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट लिटिल मास्टर भागेश सिरोशेची खेळी होत असताना समाप्त. भागेश बॅक टू दी पवेलियन. साईनाथजी ठाकरे यांना आहे क्रिकेटची हाऊस आणि त्यांच्या माध्यमातून पडतोय पैशाचा पाऊस. मैदानावरती साईनाथजी ठाकरे यांच्या माध्यमातून गोलंदाज चेतन बेलवलेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या विकेट साठी आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आणि गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. मिस्टर कन्सिस्टंट आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. घोडाप्याचा बॉल होता मैदानावरती. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि बघता बघता फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन झालंय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 27 पाहायला मिळेल. 28 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट असेल. 28चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. SSK एंटरप्राइजेस अनिकेत बेलवले तसेच परेशी व्यापारी सर परेश जी व्यापारी सर विनंती असेल आपल्याला आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं.
गौरव आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये फटकाला जवाब मिड विकेटच्या दिशेला भागेश असतील. झालेली थोडीशी मिस्टेक मात्र सिंगल ऍड होईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 1 पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. चोवीस चेंडू आणि 28 धावांची गरज. हार्ड हिटर फलंदाज अनिकेत तेंडुलकर, वन ऑफ द बेस्ट कंटेंडर या स्पर्धेमधला. फटका फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर भागेश असतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय वाघोबा 11 संघाला विजयाचा शंखनाद फुंकून देणारा, हा विजयाचा यलगार करणारा षटकार. तेंडुलकरची अनिकेत तेंडुलकरच्या बॅट मधून आपल्याला 6 धावा पाहायला मिळतील. टीमची टोटल 7 ऑन द बोर्ड. 7 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चला गोलंदाज तयार असतील. गोलंदाजी ट्रॅक वरती. गौरव प्रेशर मध्ये आहेत. श्री दत्तकृपा वॉरियर्स विपक्ष आपल्याला मॅच पाहायला मिळती आहे. ती म्हणजेच जय वाघोबा 11 या संघामध्ये. दोन्ही संघ नामांकित आहेत आणि दोन्ही संघांनी चांगला खेळ केलाय. मैदानावरती अजून एक चांगला फटका. अनिकेत तेंडुलकरच्या बॅट मधून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. केपीएल ब्रँडेड षटकार. लेजंड चलो शिर्डी 11. दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचं. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट होईल का हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं आहे. या स्पर्धेमधील पहिला षटकारांचा हॅट्रिक होईल. मैदानावरती मिस्टॅप स्ट्रोक जरूर आहे. चेंडू मिड विकेटच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल 15 पाहायला मिळेल. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. आणि या स्पर्धेमध्ये अनिकेत तेंडुलकरच्या बॅट मधून आपल्याला सर्वाधिक षटकार पाहायला मिळालेत. जवळपास 6 ते 7 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. विशालजी सुरुशे साहेबांच्या माध्यमातून अनिकेत तेंडुलकर याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या बात आहे. दुपारचे सत्र मात्र एटीएम ऑन झालेला आहे. मात्र बॅटिंग देखील तितकीच लाजवाब करतोय. फटका हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. चेंडू पडतोय नोमॅन्स लँड मध्ये. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 17 पाहायला मिळतील. 5 चेंडूंचा खेळ झाला. 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 17. 11 धावांची गरज. उर्वरित चेंडू आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र 19 चेंडू आणि 11 धावा या मॅचची हवा या षटकामध्ये अनिकेत तेंडुलकरच्या माध्यमातून काढली गेली आहे. मैदानावरती फुल टॉस बॉल. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. भागेशच्या माध्यमातून कॅच झाली आहे कंप्लीट. मैदानावरती अनिकेत तेंडुलकरची खेळी होत असताना समाप्त. मात्र बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अनिकेत तेंडुलकर ऑन फायर. वन ऑफ द बेस्ट प्लेयर इन दिस लीग.
खेळ खेळला, मात्र आता ते आपल्याला मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमात पाहायला मिळतात. यावेळेस झालेली मिस्टेक आणि सिंगल धावा. 17 चेंडू 10 धाव्यांची गरज. वाईट असेल त्यामुळे 18 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. वाईट +1 एकूण 2 धावा आहेत टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल ऑफलकावर जाऊन पोहोचली आहे 19 ऑन द बोर्ड. 19 ऑन द बोर्ड. 9 धाव्यांची अजूनही गरज. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. फटका सुंदर आहे. फ्लिक ऑफ द बेस्ट मैदानावरती मिड विकेटच्या दिशेला भागेश असतील. सिंगल आठ झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. पिंटू करकर दुसऱ्या धावेसाठी पळाले होते, मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरतून आकाश सुरेशने सांगितलं नो, नकार दिलाय आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचलाय 20 आकड्यावरती. 8 धाब्यांची गरज. मैदानावरती फटका लाजवाब आहे. डीप मध्ये फिल्डर जरूर असतील, मात्र एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज पिंटू करकरच्या बॅट मधून KPL ब्रँडेड षटक. आकड्यावरती आज चौकार देखील षटकारापेक्षा कमी नाही आहे. मैदानावरती आता आपण पाहू शकतो जेव्हा गोबा 11 संघ विजयाची हमी देतोय. अगदी हा चेंडू हवेमध्ये होता आणि त्यानंतर एक टप्पा खाऊन चौकारासाठी गेला. टीमची टोटल ऑफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 24. SSK विपक्ष नुसती 11 अशी मॅच पाहायला मिळते. मैदानावरती चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. भागेश असतील म्हणजे कॅच इथे सुटली आहे. इथे प्रेशर दिसतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती केला जाईल. बघता बघता 3 धावा कंप्लीट आहेत. 3 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. स्कोर लेवल मैदानावरती आपण विचारलं होतं ज्या वेळी या स्पर्धेला सुरुवात झाली की चॅम्पियनशिपचा हकदार कोण आहे. मात्र जेव्हा गोबा 11 संघ प्रत्येकाच्या तोंडावरती नाव होता आणि अगदी तशाच प्रकारे कामगिरी मैदानावरती केली आहे आणि तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ मिळालेला आहे जय वाघोबा 11 डीजे. असा अनिकेत तेंडुलकर ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हार्ड लक टफ लक प्रवीण दादा बनकरी भागेश, कारण खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील आम्हाला पाहायला मिळाला. यापुढची मॅच परेशजी व्यापारी सर, चला फिल्डिंग लावून घ्यायची विनंती असेल. तसेच अनिकेत बेलवले अँड कंपनी SSK एंटरप्राइजेस, चला आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्या आणि सलामीचे 2 फलंदाज आपण मैदानावरती